नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील आवरण हटवून अनावरण केल्याप्रकरणी मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या विरोधात ठाण्यातील मनसेनं बॅनरबाजी करत घटनेचा निषेध नोंदवलाय. छत्रपतींचा सन्मान करणाऱ्यांवर कारवाई आणि 1800 कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना क्लीन चिट अशा आशयाचा बॅनर ठाण्यातील नितीन कंपनी परिसरात झळकलाय. आपण बघत असाल की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो नवी मुंबईमध्ये पुतळा होता तो 4 महिने एका कपड्यामध्ये बांधून ठेवला होता. आमचे नेते माननीय श्री अमित साहेब ठाकरे यांनी तो कपडा काढून त्यांना दुग्धाभिषेक केला आणि हे केल्यानंतर सरकारने त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. तर आपण बघत असाल की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे त्यांचा सन्मान करणाऱ्यावर सरकार गुन्हा नोंदवतं आणि दुसऱ्या बाजूला मुंडव्यामध्ये जो 1800 कोटींचा जी जमिनी छत्रपती शिवाजी महाराजांनी इनाम म्हणून वतनदारांना दिलेल्या आहे तर त्याचा जो घोटाळा झाला तर त्यांना क्लीन चिट दिली जाते. तर ही जी सरकारची दुपट्टी भूमिका आहे त्यांचा आम्ही निषेध करतो. कारण जेव्हा महाराजांचा कोण सन्मान करत आहे त्यांचा सरकारने खरंच सन्मान केला पाहिजे, पण त्यांचा सन्मान न होता त्यांना कुठे ना कुठे सरकार हे त्यांची गळचेपी करत आहे. आणि दुसऱ्या बाजूला एवढा मोठा 1800 कोटीचा घोटाळा होतो पण त्या घोटाळ्यामध्ये लोकांना क्लीन चिट दिली जाते. तर सरकार हे महाराजांच्या आणि शिवभक्तांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शिवभक्तांच्या विरोधात आहे. कारण जर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी आणि त्यांच्या आचारांशी सहमत असते तर त्यांनी कदापि गुन्हा नोंदवला नसता. पण एक महाराष्ट्र सैनिक म्हणून आणि मनसैनिक म्हणून आम्हाला अभिमान आहे की आमचे नेते माननीय अमित साहेब ठाकरेंवर जो पहिला गुन्हा नोंदवला गेला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांसाठी नोंदवला गेलेला आहे. आणि सरकारने भूमिका जी आहे त्यांची ती दुपट्टी न ठेवता सरकारने एक ठाम भूमिका घ्यावी आणि ती म्हणजे की जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा, पण जे काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कुठली चांगली गोष्ट करत आहेत त्यांचा सन्मान नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान झाला. 4 महिने पुतळ्याचं उद्घाटन रखडलेलं ते उद्घाटन झालं तर ही सन्मानाची गोष्ट आहे. तर जर सन्मान करणाऱ्यांवर आपण जर गुन्हा नोंदवत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे. घोटाळेबाजांवर नोंदवा ना, पण सन्मान करणाऱ्यांवर नोंदवा नको. याच्यामुळे शिवभक्त असो किंवा जी जनता असो त्यांच्यामध्ये एक रोष आहे. आम्ही या फलकाच्या माध्यमातून सरकारचा निषेधच नोंदवलेला आहे आणि सरकारने लोकभावना ओळखावी, शिवभक्तांची भावना ओळखावी आणि योग्य प्रकारे ज्यांच्यावर कारवाई करायची त्यांच्यावर करावी आणि ज्यांनी सन्मान केला आहे त्यांचा सन्मान करावा. कारण हे महाराष्ट्राचे जे सरकार आहे महाराष्ट्राच्या आराध्य देवताचा सन्मान करणारा त्यांनी सन्मान केला पाहिजे. आपण सरकारने संबंधित घोटाळ्याची चौकशी करून जेही दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. पण छत्रपतींचा सन्मान करणाऱ्यांवर जर सरकार अशा प्रकारची जुलमी कारवाई करत असेल आणि गळचेपी करत असेल तर हे चुकीचं आहे ना. हे छत्रपतींचं शासन आहे, छत्रपतींचं शासन आहे. छत्रपतींच्या मागण्यांचा तुम्ही सन्मान केला पाहिजे, तुम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंदवता ही चुकीची बाब आहे.